अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, जीवनाचा आधार, गीतेचा सार। मागच्या सत्रात आपण काय ऐकत होतो? जीवन अनेक परिस्थितींनी, अनेक संघर्षांनी भरलेलं आहे की नाही? जीवन एक संग्राम आहे, संघर्ष आहे। म्हणून अर्जुनासारखा एक वीर योद्धा दाखवला आहे आणि त्याने अशी अनेक युद्ध एकट्याने जिंकली। परंतु जेव्हा महाभारताची वेळ आली तेव्हा तो निराश झाला, हताश झाला, इतका निराश झाला, नर्वस झाला की त्याने शस्त्रांचा त्याग केला व भगवंताला विनंती केली, आय डोंट वॉन्ट टू फाईट, मला आता नाही युद्ध करायचं आहे। म्हणजेच काय झालं असं? त्याने आत्मविश्वास गमावला की परमेश्वराचा विश्वास उडाला होता त्याचा? सोबत भगवंत असतानाही असं काय झालं होतं? आज आपण ऐकणार आहोत। भगवंत त्याच्या सोबत होते, विजय त्याचा निश्चित होता, आणि असं असताना देखील अशी मनस्थिती। काय म्हणाल मग तुम्ही? आत्मविश्वास उडाला होता की भगवंतावरचा विश्वास उडाला होता? तर उषा दीदी यावर सांगतात, कारण त्याने असे म्हटले ना अर्जुनाने, आय डोंट वॉन्ट टू फाईट। मग उषा दीदी सांगतात, आत्मविश्वास पण कमी नव्हता झाला आणि भगवंतावरचा विश्वास पण अजिबात कमी नव्हता झाला। त्यांना असं सांगायचं आहे की आजचा मनुष्यसुद्धा अगदी अशाच प्रकारे जीवनात संघर्ष करता 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 अगदी एका अशा पॉईंटवर येतो जेव्हा मनुष्याच्या मनात असे विचार येऊ लागतात की किती दिवस असं परिस्थितींशी झगडत राहायचं आहे, सामना करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। आणि तेव्हाच कदाचित मनुष्यात्मा आपल्या प्रार्थनेत भगवंताला असे म्हणतो, हे ईश्वरा, आता मी सारखा जास्त संघर्ष नाही करू शकत, कृपा करा माझ्यावर, हे खूप होतंय माझ्या आयुष्यात, मी पार थकून गेलो आहे। ईश्वरापुढेच आपली कृपा विनंती करतात की नाही? असं मनुष्य निराश होतो, हताश होतो, कधी कधी तर डिप्रेशनचा पण शिकार बनतो तो। आणि म्हणून त्याच्या मनात असे विचार येऊ लागतात की अजून मी परिस्थितींशी असा झगडत नाही राहू शकत, मी नाही करू शकत प्रत्येक वेळेला परिस्थितींचा सामना। याचा अर्थ असा नाही की त्याचा आत्मविश्वास कमी झाला किंवा त्याचा परमेश्वरावरचा विश्वास उडाला आहे किंवा कमी झाला आहे। परंतु खरं कारण आहे की मनुष्य परिस्थितींशी झगडत झगडत पार थकून गेलेला आहे। आणि आजच्या मनुष्याची अशीच स्थिती आहे, अशीच मनस्थिती आहे। येतंय ना तुमच्या मनात? जेव्हा आपण पार थकून जातो तेव्हाच असे विचार येतात आणि आपण हे सर्व भगवंतापुढेच मांडतो ना। आजच्या काळातील प्रत्येक मनुष्य असा थकून गेलेला आहे जीवनात परिस्थितींशी सामना करता करता। हो ना, असंच आहे ना? त्यावर उषा दीदी असं म्हणतात, मी कुठेतरी एक वाचलं होतं, चॅलेंजेस आर देअर फॉर एव्हरीवन। प्रत्येक मनुष्यासाठी देअर आर चॅलेंजेस।
कोणीही मनुष्य असा नाही आहे की त्याच्या जीवनात चॅलेंजेस नाही आहेत, परिस्थिती नाही आहेत. चुनौती, परिस्थिती सगळ्यांपुढे आहेत. परंतु फॉर सम दिस चॅलेंजेस ओपन्स द डोर टू न्यू ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजेच नवीन संधीचे द्वार खुलतात आपल्या जीवनात. फक्त तो दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. आणि कोणाकोणासाठी ह्याच संधी, हे चॅलेंजेस म्हणजे हे संधीचे द्वार बंद होऊन जातात जर आपण नकारात्मक असलो तर, किंवा आपण योग्य निर्णय योग्य वेळी नाही घेऊ शकलो तर. आता कोणासाठी नवीन संधीचे दरवाजे खुलतात आणि कोणासाठी ह्या संधीचे दरवाजे बंद होतात हे आपण ऐकूयात. त्यावर उषा दिदी सांगतात, खूप सुंदर असं एक वाक्य तिथे लिहिलं होतं. परिस्थितीच्या वेळी जे योग्य निर्णय घेतात, राईट चॉईस, राईट डिसिजन, आणि त्यांच्यासाठीच नवनवीन संधींचे दरवाजे खुलतात. आणि संघर्षाच्या वेळी म्हणजे चॅलेंजेसच्या वेळी जो योग्य निर्णय नाही घेऊ शकत, एक चुकीचा निर्णय, मग त्याच्यासाठी ते संधींचे द्वार नेहमीसाठी कायमचे बंद होतात. मग असा माणूस आयुष्यभर परिस्थितींशी झगडत राहतो चुकीच्या निर्णयामुळे. किती म्हणजे आवश्यक आहे योग्य वेळी योग्य निर्णय, हो की नाही श्रोतागण? हो. आणि मग आयुष्यभर त्या मनुष्याला त्याचा पश्चाताप होतो. अरे रे, त्यावेळी जरा मी विचार केला असता तर, जर त्यावेळी मला हे टेन्शन नसतं तर मी नक्कीच असं केलं असतं. जर आणि तर यामध्येच आयुष्यभर तो अडकला जातो. कदाचित मला ही गोष्ट समजली असती, ती गोष्ट समजली असती, असे मनात त्याच्या विचार येत राहतात की त्यावेळी मग मी योग्य निर्णय घेऊन आज मी नक्कीच त्या परिस्थितीवर मात करून आज मी सक्सेसफुल असतो, असं मग त्याला वाटत राहतं. काय करू, पण त्यावेळी मला असं काही सुचलंच नाही असं मनात येत राहतं. आणि त्यामुळे माझ्याकडून चुकीचा निर्णय झाला, रॉंग चॉईस केली मी, आणि आज त्याची फळं भोगत आहे. असं मनात कित्येकांच्या असं झालं असेल की नाही, योग्य वेळी जर योग्य निर्णय नसेल घेतला तर. आणि असं का होतं? व्यक्ती चुकीचा निर्णय का घेतो बरे? कारण त्या परिस्थितीच्या वेळी त्याची मनस्थिती कन्फ्यूज्ड असते, गोंधळलेला असतो मनुष्य. इतका कन्फ्यूज्ड स्टेजमध्ये असतो, इतका स्ट्रेसफुल असतो की ज्याच्यामुळे त्याचा दूरदृष्टिकोन तो गमावलेला असतो. तो एवढं विचारच करू शकत नाही, समजूच शकत नाही की आता आपण जे करतोय त्याचे परिणाम पुढे काय काय होतील. आणि त्यामुळेच त्याला आयुष्यभर त्या गोष्टीचा पश्चाताप होत राहतो. आणि जे लोक योग्य निर्णय घेतात ते कसं होतं तर त्यांचा फोकस एकदम क्लिअर असतो, त्यांचं मन कसं असतं, शांत, आणि त्यामुळे मग ते योग्य निर्णय घेऊ शकतात. कोणताच स्ट्रेस नाही, कसलंच कन्फ्युजन नाही, एकदम क्लिअर फोकस असल्यामुळे त्याने त्या परिस्थितीत किंवा प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेत घेत अशी व्यक्ती कुठल्या कुठे पोहोचते. म्हणजेच काय तर प्रगतीच्या उच्चतम शिखरावर स्वतःला समाधानी आणि सफल अनुभव करत राहते. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते काया क्या है केवल है माया ढलती जाए जो ऐसी है छाया अग्नि आकाशा वायु जल वसुधा बस 5 तत्व का पिंजरा है काया न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे इस पिंजरे में एक हंस है जकड़ा जो अजर अमर है आत्मा कहलाया मृत्यु क्या है केवल है माया उड़ गया रे हंसा अपने घर आया तू मौत का गम क्यों करे प्रारब्ध से तू क्यों डरे क्यों ये आत्मा मेरी तेरी ये जन्म और मृत्यु सभी क्या सूर्य और क्या ये समय चक्र से ही सब चली तेरे वश में बस तेरा काम है बस कर्म पर अधिकार है कर्म में ही तेरी शान है कर्म तेरी पहचान है बस कर्म चल छोड़ मन की कमजोरियां रिश्तों की मजबूरियां जीवन संघर्ष से बचना ही क्या जीवन संघर्ष से बचना ही क्या जीवन संघर्ष से बचना ही क्या चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि जीवन क्या है तू परछाया हंसा क्यों दुनिया में आया कर्तव्य अटल है कर्म अटल वो अपना कर्म करने आया तेरे वश में बस तेरा काम है बस कर्म पर अधिकार है कर्म में ही तेरी शान है कर्म तेरी पहचान है बस कर्म समय कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि क्या सही गलत चुनने आया जीवन का रण लड़ने आया सूरज की तरह हर अंधियारा कर भस्म खुद ही जलने आया
क्या, जीवन संघर्ष से बचना ही क्या, जीवन संघर्ष से बचना ही क्या, जीवन संघर्ष से बचना ही क्या। नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारे जिंदगानी, सिर्फ और सिर्फ आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी 90.4 FM पर। आवाज तुमच्या आमच्या। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। ब्रेकपूर्वी आपण काय ऐकलं की जो मनुष्य क्लिअर फोकस, कसलाच गोंधळ नाही, नो कन्फ्युजन, नो स्ट्रेस, कसलंच टेन्शन नाही, तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम मग काय होतात, ती व्यक्ती कुठल्या कुठे पोहोचते। प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेत 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 ती सफलतेच्या उच्चतम शिखरावर जाते। हो की नाही श्रोतागण? हो, एकापेक्षा एक नवनवीन सुवर्ण संधी अशा व्यक्तीला मिळत जातात। परंतु आज प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात काय अनुभव करत आहे? कन्फ्यूज स्टेज आहे ना? आहे ना मनात गोंधळ? काय करू, काय नको करू, कसं करू, असा गोंधळलेला असतो की नाही प्रत्येक मनुष्य? स्ट्रेसफुल पण आहे ना, तणाव आहे, हो की नाही? आजची परिस्थिती काय आहे प्रत्येकाने स्वतःला विचारा। आहे का क्लिअर फोकस, एकदम स्वच्छ, मला हेच करायचं आहे, असं प्रत्येक मनुष्याने स्वतःला पाहायचं आहे। कारण अर्जुनाची पण स्थिती अशीच गोंधळलेली होती, कन्फ्यूज्ड स्टेज। खूप गोंधळ उडाला होता त्याच्या मनात। युद्ध करू, नको करू, काय करू, अशी त्याची म्हणजे द्विधा अवस्था झाली होती। त्याला काही कळतच नव्हतं। युद्ध केलं तर त्याच्यानंतर काय मिळेल मला, मी काय काय गमावून बसेन, असे विचार त्याच्या मनात चालू होते। आणि म्हणूनच अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते। आणि अशी जेव्हा मनुष्याची मनस्थिती होते अर्जुनासारखी, कन्फ्यूज्ड, गोंधळलेलं मन, आणि त्यावरचं सर्व समाधान गीता आहे। गीता हा ग्रंथ सर्व कन्फ्युजनवर समाधान देणारा आहे। अशाच प्रकारे परिवारातील समस्या, आजकाल परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, भावाभावांमध्ये कोणत्या गोष्टींवरून भांडणं होत असतात तुम्हाला तर माहितीच आहे श्रोतागण हो। जमीन आणि मालकी हक्क, प्रॉपर्टी। पांडवांनी पण काय केलं होतं, फक्त 5 गावं मागितली होती। त्यावर दुर्योधन काय म्हणाला होता? दुर्योधन म्हणाला, 5 गाव तर दूरच, सुईच्या टोका एवढी जमीन पण मी देणार नाही। आजच्या जगात पण असंच होतं ना?
जे वकील या व्यवसायात आहेत त्यांना तर हे सगळंच माहिती आहे की भावाभावांची जी भांडणं होतात, कोर्टात ज्या केसेस येतात, ते त्यांना चांगलंच माहिती आहे. एक भाऊ काही बोलत नसतो आणि दुसरा भाऊ सगळं हडपायला बसलेला असतो. आहे ना अशी परिस्थिती? कोर्टापर्यंत शेवटी मामला जातो, हो ना? 5000 वर्षापूर्वी महर्षी वेद व्यास यांनी मनुष्याची ही मनस्थिती तेव्हाच पाहिली होती. म्हणजे या पारिवारिक समस्या, ह्या स्थिती, त्यावेळेला मनुष्याची मनस्थिती काय असेल हे त्यांनी तेव्हाच पाहिलं होतं. आज आपण जाणतो एक भाऊ परदेशात जातो आणि तेथे कमाई करून इकडे घरी पाठवत असतो भावाला, आणि दुसरा भाऊ त्याच पैशांनी जमीन विकत घेतो. आणि तो भाऊ परदेशातील जेव्हा मायदेशी येतो, घरी येतो आणि मग भावाला म्हणतो की भावा, आपण आपली वाटणी करून घेऊया, जे पण काही माझ्या हिश्श्याचं आहे ते तू मला देऊन टाक, म्हणजे मी ती जमीन विकू शकतो, मला आता पैशांची गरज आहे. मग दुसरा भाऊ काय म्हणत असेल? जमीन अशी विकायची असते का? आणि या जमिनीत इतकी वर्ष मी मेहनत घेतली आहे, काबाड कष्ट केलेत, हे असं विकण्यासाठी थोडीच आहे. ही जमीन मी तुला नाही विकू देणार. मग दुसरा भाऊ काय म्हणतो? ठीक आहे, मग तू मला पैशांची मदत कर. मग दुसरा भाऊ काय म्हणणार? मी कुठून आणून पैसे? असं म्हणतो ना भाऊ. आणि असंही म्हणतो, तू तर विदेशात आहेस, तुला काय करायचं आहे पैशांचं? काय असं काम आहे? तू तर तिकडे खूप कमावत असशील, इथून तुला काहीच भेटणार नाही. होतं ना असं श्रोतागण? हो, सांगा बरं. तुम्ही तर सर्व हे जाणता, कारण आपण या समाजात राहतो. काय परिस्थिती आहे आज घराघरात, हो ना? अशा कितीतरी गोष्टी आपल्या कानांवर येत असतात, आपण ऐकत असतो या रोजच्या दैनंदिन व्यवहाराच्या जीवनात. आणि मग शेवटी अंतिम निर्णयासाठी कोर्टाची पायरी चढतात. अशाच प्रकारे दुर्योधन पण म्हणाला, 5 गाव काय, सुईच्या टोका एवढी भूमी पण मी अजिबात देणार नाही. आणि अभिमान तर इतका, कुळाचा नाश झाला तरी चालेल, परंतु घृणा, द्वेष, नफरत हा मार्ग सोडणार नाही. म्हणजेच दुर्योधन क्रोध, अन्याय, प्रतिशोध ह्या भावना सोडायला बिलकुल तयार नव्हता. काहीही झालं तरी चालेल. आणि ही आजकालची परिस्थिती आहे, हो ना? आणि या सर्वांचं समाधान गीता आहे. गीता हा ग्रंथ. कळलं का श्रोतागण? हो, कुटुंबातील समस्या ज्या आहेत त्याचं समाधान सुद्धा गीतेमध्ये आहे. आणि अशाच प्रकारे सामाजिक स्थिती. आज समाजामध्ये शकुनी सारखे पात्र पाहावयास मिळतात का नाही? सांगा बरं. आहे का? शकुनी आहे आजच्या समाजामध्ये का नाही आहे? श्रोतागण हो, आपण समाजात राहतो, असेलच ना याचा अनुभव तुम्हाला. महाभारतात तर एकच शकुनी दाखवलेला आहे, पण आजच्या जगामध्ये किती शकुनी आहेत? प्रत्येक नाक्यावर एक शकुनी बसलेला तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या मनात विचार आला असेल, हे काय सांगतायत? ऐका. जो घराघरामध्ये आग लावत आहे आणि आपल्याला माहिती पण नाहीये. श्रोतागण हो, आज शकुनी प्रत्येक घराघरामध्ये घुसलेला आहे.
आणि घरात त्यामुळे किती कलह क्लेश चालू आहेत, भांडणं चालू आहेत त्या शकुनीमुळे. कोण आहे शकुनी? तुमच्या मनात विचार आला असेल ना. माहिती आहे का तुम्हाला कोण तो शकुनी? तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल, ओळखू शकाल का? शकुनीचं टार्गेट कोण होतं? धृतराष्ट्र होता, गांधारी होती का कौरव होते? विचार करा श्रोतागण हो. शकुनीचं टार्गेट युथ होते. दुर्योधन, दुःशासन, हो की नाही? त्यांच्याच मनामध्ये तो अनेक गोष्टी त्यांनाच सांगायचा ना, अशा काही गोष्टी की त्यांच्या मनामध्ये मग ते विचार सुरू व्हायचे. ऐकलंय ना आपण हे सगळं महाभारतात. उषा दिदी सांगतात दुर्योधनाचं नाव आधी सुयोधन होतं. सुयोधन किती सुंदर नाव होतं. मग तो सुयोधन दुर्योधन कसा काय बनला? शकुनीच्या संगतीमुळे. ऐकलंय ना आपण, संग तसा रंग. आजच्या जगामध्ये पण शकुनीचे टार्गेट युथ आहेत. आजची युवा पिढी, बुजुर्ग वृद्ध लोक नाहीत, युवा पिढी. लक्षात येतंय का श्रोतागण हो? आणि या युवा पिढीचं डोकं फिरवायला शकुनी खूप हुशार आहे. ते करण्यासाठी, ते करण्यात तो पटाईत आहे बरं का श्रोतागण हो. आणि आपल्याला तर हे कळत सुद्धा नाही कसं होतं ते. कोण आहे मग शकुनी श्रोतागण हो? चला सांगतेच. मोबाईल. कळलं का? मोबाईल आहे आजचा शकुनी. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. बारा पुण्यक्षेत्री, बारा लिंगे, बारा ज्योती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. बारा पुण्यक्षेत्री, बारा लिंगे, बारा ज्योती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. दक्ष शापे चंद्र पूरा को में जला, दक्ष शापे चंद्र पूरा को में जला, शिव कृपा योगे पुन्हा ते जाळला. ज्योतिर्लिंग हे पहिले ब्रह्मदेवे स्थापिले, सोरटीचा सोमनाथ नामे याची ख्याती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. दैत्य दूषण करी निर्दाळण,
ओंकाराने त्रिपुरारी दैत्य दूषण करी निर्दाळण ओंकाराने त्रिपुरारी तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी तोच सांब झालासे तोच सांब झालासे महाकालेश्वर क्षिप्रा काठी इथे नांदे शंभू कैलासाचा पती इथे नांदे शंभू कैलासाचा पती इथे नांदे शंभू कैलासाचा पती रावणासी फसवोनी गजानने वसविले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ रावणासी फसवोनी गजानने वसविले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ देवांचे ही धन्वंतरी ज्याच्या मध्ये प्रवेशले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ छाये परी जिथे आहे संगती पार्वती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती इथे नांदे शंभू कैलासाचा पती भीमनामे दानवाने ब्रह्मदेवाच्या वराने केले साऱ्या जगतासी त्राही 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 भीमनामे दानवाने ब्रह्मदेवाच्या वराने केले साऱ्या जगतासी त्राही 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 संहाराया त्या दैत्यासी देई भीम स्वरूपासी हर विश्व व्यापुनिया राही 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 भीमा शंकराचे ठाई नदी भीमा जन्म घेई पाणी जातीनिया शंकराच्या अभिषेकासाठी तिथे नांदे शंभू कैलासाचा पती इथे नांदे शंभू कैलासाचा पती शंभू कैलासाचा पती शिव भस्म सात झाले हो ब्रह्मवाणी
नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. विष्णु महेश, ब्रह्मा विष्णु महेश, ब्रह्मा विष्णु महेश. वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास. त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी तिथे तिथे. नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. गंगाधरा गिरिजावरा अभयंकरा नितदास्वरा. गंगाधरा केदारनाथ कर्पूर गौर शिवनीलकंठ सुख शांती देत. भव दुःख दूर करी विश्वनाथ. केदारनाथ केदारनाथ परतत्व एक पावेल शांती. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. श्रीकृष्णेश्वर वेरुळ गावी कायतयाची महती गावी. श्रीकृष्णेश्वर वेरुळ गावी कायतयाची महती गावी. श्रीकृष्णेश्वर वेरुळ गावी. विरहन साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला. विरहन साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला. ग्रहणकाली शिव पावन वेडी, ग्रहणकाली शिव पावन वेडी. शिवभक्तांची दाटी, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. 12 पुण्यक्षेत्री
कैलासाचा पती. जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकलं? आजकालचा शकुनी, आजच्या काळातील शकुनी कोण आहे बरं? मोबाईल. घराघरामध्ये बसला आहे की नाही शकुनी मग? हो ना? हा मोबाईल कसा काय? ऐका, आई वडील काय विचार करतात? आता मुलं मोठी झालीत, आता त्यांच्याकडे मोबाईल असला पाहिजे. हो ना? प्रत्येक पेरेंट्स, पालक असं त्यांना वाटतं ना, मुलं मोठी झाली की त्यांच्याकडे चांगला मोबाईल असावा. आजची गरज आहे असं वाटतं ना आपल्याला. आणि म्हणून अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतात ना मुलांना, की मुलं काही शिकतील त्यातून. मग त्यांना कुठे पण शिकताना, अभ्यास करताना अडथळा आला तर गुगल सर्चमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांना मिळेल. गुगल आन्सर देईल त्यांना. गुगल सर्च करेल तो, म्हणजे लगेचच त्याला उत्तर मिळून जाईल. कुठे अडकणार नाही तो अभ्यास करताना. पालकांच्या मनात तर हेच असतं ना. परंतु तो मुलगा गुगल करत करत कुठल्या कुठे पोहोचतो. आलं का लक्षात मला काय सांगायचं आहे? माहिती पडतं का पेरेंट्सना मुलं मोबाईलमध्ये काय काय सर्च करतात, काय बघतात? कळतं का पेरेंट्सना? सांगा बघू. कोणत्या कोणत्या साईट्सवर जातात ते? अख्खी अख्खी रात्र जागवतात. आहे ना अशीच परिस्थिती? काही लोक झोपू शकत नाहीत, अख्खी अख्खी रात्र मोबाईल घेऊन असतात. आहे की नाही ही आजची परिस्थिती? विचार करा श्रोतागण हो. मग डोकं फिरवणारं कोण आहे सांगा तुम्हीच. मध्ये तर एक न्यूज होती, तुम्ही पण ऐकली असेल श्रोतागण हो. एक असा गेम निघाला होता. ती मुलं खेळत 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 शेवटी लास्ट टार्गेट काय असायचं? शेवटचा टप्पा सुसाईड. ऐकलंय ना तुम्ही हे? आणि माहितीही पडत नव्हतं. इतकी चांगली चांगली हुशार मुलं, आणि ह्यांनी सुसाईड का केलं? व्हायचं ना असं? ऐकलंय ना आपण हे? आणि मग असं माहिती पडायचं की तो मुलगा तो गेम खेळत होता आणि म्हणून असं झालं. कारण त्या गेममधील शेवटचा टप्पा सुसाईड असाच असायचा. आणि मग नंतर म्हणूनच तो गेम बॅन झाला. बरोबर ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही श्रोतागण हो. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, म्हणजे शकुनी कसा घराघरात घुसला आहे आणि प्रत्येक मनुष्याची बुद्धी कशी फिरवून टाकली आहे. आई वडिलांना याचं काही या गोष्टीबद्दल माहिती नाही. आजकाल छोटंसं 6 महिन्याचं मूल मोबाईल नसेल तर जेवत पण नाही. आहे ना अशी परिस्थिती? त्याला हातात मोबाईल द्यावा लागतो, मग तो जेवतो. आणि यूट्यूब वगैरे त्याला येतं ओपन करता. त्याच्यामध्ये आईवडिलांना खूप आनंद होतो. अरे माझा मुलगा किती छोटा आहे, 6 महिन्याचा आहे, पण त्याला मोबाईल येतो, तो ओपन करतो, ऑन करतो, यूट्यूब चालवतो. आईवडील एकदम खुश होत असतात. आहे ना असं आजचं वातावरण? 6 महिन्याचं मूल ज्याला बोलता येत नाही तो मोबाईल ऑपरेट करतोय, यूट्यूब ओपन करू शकतो, म्हणून आईवडील खुश होत असतात. आणि मग ते छोटं मूल मोबाईल ऑन करतं आणि त्याच्या आवडीचे सर्व गोष्टी त्याच्यात बघत राहतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही ही? आज तो लहान आहे, तो काय पण किड्सचं बघत असेल, स्टोरी बघत असेल, पण पुढे मोठा झाला तर यूट्यूबवर तो काय पाहू शकतो हा विचार पण आपण करत नाही. हो ना?
सगळ्या साईड्स ओपन आहेत. चान्सेस आहेत ना. आज लहान आहे पण उद्या मोठ्या झाल्यावर. आणि आई वडील तर खुश होत आहेत. माझं 6 महिन्याचं मूल आहे, त्याला बोलता येत नाही आहे, पण बघा मोबाईल किती इझिली तो ऑपरेट करतो आहे. यूट्यूब ओपन करू शकतो, गेम्स खेळतो. आणि इतकंच नाही, पण मग शेजारी किंवा कोणी घरी आले गेस्ट तर काय म्हणतात, बाळा दाखव दाखव, आंटीला दाखव, अंकलला दाखव, तू कसा मोबाईल हे करतो, गेम दाखव, यूट्यूब दाखव, ऑन करून दाखव. एकदम आनंदाने त्या मुलाला बोलतात, हो ना. आणि ते छोटंसं मूल पण खूप आनंदी होतं, एक्सायटेड होतं आणि दाखवतं सगळं ओपन करून मोबाईल, त्याच्यामध्ये कसं यूट्यूब करतात, ओपन करतात, सगळं दाखवत राहतं. कौतुक करतोय आपण ह्या गोष्टींचं आज. परंतु तेच 6 महिन्याचं मूल थोड्या दिवसांनी जेव्हा मोठं होतं, जसजसं मोठं होत जातं, आधी तर कार्टून बघत असतात, पण नंतर मग कुठल्या कुठे पोहोचतात. मी काय सांगते याचा अर्थ तुम्हाला कळतच आहे ना श्रोतागण हो. म्हणजेच त्याचं डोकं फिरवणाऱ्या या गोष्टींमध्ये शकुनीचा रोल आहे की नाही आहे सांगा. आहे ना मग शकुनी प्रत्येकाच्या घरात, अगदी प्रत्येक व्यक्तीच्या माणसाच्या हातात आहे ना. विचार करा. आणि समाज मात्र आंधळा आहे त्यावेळी. जो समाज धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य, भलाई बुराई, न्याय अन्याय यांना पारखण्याची ज्ञानाची दृष्टी ठेवत नाही, असा समाज, मग तो आंधळाच आहे ना हा समाज. आणि त्यामुळे आजचा समाज दिवसोदिवस गिरावट याच्यामध्ये जात आहे. आपली काय प्रगती होत आहे का? आपली युवा पिढी कुठे चालली आहे? कोणत्या कार्यामध्ये आजची युवा पिढी दिसून येते? कन्स्ट्रक्टिव्ह की डिस्ट्रक्टिव्ह? तुम्हाला तर माहितीच आहे श्रोतागण हो, आजची आजची युवा पिढी काय करत आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं की शकुनीचा टार्गेट म्हणजे आजची युवा पिढी आहे. परंतु समाजात अजून तरी जनजागृती झालेली नाही या गोष्टीबद्दल. म्हणजे आजचा समाज हा विचारच करत नाही आहे की आजची युवा पिढी कुठे चालली आहे, आपली मुलं कुठे चालली आहेत. प्रत्येक आईवडिलांना वाटतं, अरे माझी मुलं थोडी अशी आहेत. अरे पण जी पण आहेत आजची मुलं, जे असं करतायत, कन्स्ट्रक्टिव्ह नाही डिस्ट्रक्टिव्ह काम करतायत, मारामारी, दंगल, ह्या अशा गोष्टी नकारात्मक, डिस्ट्रक्टिव्ह, समाजामध्ये अशांती असंतोष पसरवण्याची कामं, पण ती आहेत ना कोणाची तरी मुलं, याच समाजाची आहेत ना. आपल्या समाजातील ती मुलं आहेत की नाही? विचार करा तुम्ही यावर श्रोतागण हो. आता मी इथेच थांबत आहे. आपण पुढच्या भागात ऐकूया. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.